मित्रहो, अनेक बांधकामावर कामगारांसोबत नजर चुकीने, यंत्रणेच्या बिघाडीने, मानवी चुकीमुळे, अयोग्य ज्ञान अथवा अज्ञान, खबरदार अभावी अपघात होतात. अपघात विशिष्ट परिस्थितीजन्य असतात. ते योग्य खबरदारी घेतल्यास टाळता पण येऊ शकतात. अवघड काम करणारे 20 ते 40 वयोगटातले कामगार असतात. त्यांच्यासोबत अनेक कामावर अपघातासारखे घटना घडतात. त्यात बरेच कामगारांचे हात किंवा पाय, बोटे जातात, अपंगत्व येते. पण जेव्हा डोक्याला मार लागते तेव्हा मेंदूला इजा होते, ज्यामुळे रक्तभिसरण होते, मेंदूला सूज येते किंवा मेंदूच्या पेशींनाही नुकसान पोहोचू शकते. कधी कधी ही इजा लगेच दिसून येत नाही, पण ती धोकादायक ठरू शकते आणि दीर्घकाळासाठी गंभीर समस्या किंवा मृत्यू देखील येऊ शकतो. जर तुम्हाला डोक्याला मार लागल्यानंतर जास्त वेळ डोकं दुखत असेल किंवा उलट्या होत असतील, अशक्तपणा किंवा शरीराच्या एखाद्या भागात हालचाल करण्यास त्रास होत असेल, अंधुक दृष्टी होत असेल, स्थिर राहण्यास त्रास होत असेल, आपण लवकरात लवकर दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणे. कारण डोक्याला मार लागल्यावर लगेच दिसणाऱ्या जखमा किंवा सूज नसली तरी गंभीर इजा असू शकतो. यातील एक प्रकार म्हणजे डिफ्यूज ऑक्सोनल इंजुरी. या प्रकारात मेंदूची कायमस्वरूपी हानी होऊ शकते आणि यामुळे मृत्यू देखील येऊ शकतो. मित्रहो, या घटना घडू नयेत यासाठी आपण काय खबरदारी घेऊ शकतो यावर आपण आज विचार करूया. आपण जेव्हा आपल्या बांधकामाचा कॉन्ट्रॅक्टरला देतो तेव्हा प्रत्येक काम करायचे ते आपण कॉन्ट्रॅक्टर कडून लिहून घेतो. त्या कामाची किंमत ठरवतो आणि कॉन्ट्रॅक्टर पण सर्व कामाचे प्रकार व किंमत लिहून देतो. पण आपल्याकडे सहजासहज एक गोष्ट करीत नाही, ते म्हणजे लेबरची व कामगारांची सेफ्टी. याबद्दल न कॉन्ट्रॅक्टर विचार करीत नाही, न घरमालक विचार करीत नाही. या गोष्टीसाठी फार मोठी किंमत मोजावी लागत नाही. तुम्ही जर 1 करोड रुपयाचं बांधकाम करीत असाल तर फक्त 10,000 रुपये लेबरच्या व कामगारांच्या सेफ्टीसाठी लागतात. या गोष्टी कॉन्ट्रॅक्टर किंवा घरमालक ठरवलं पाहिजे की कामगारांच्या सेफ्टीसाठी लागणारे साहित्य कुणी आणून देणार. आपल्या कामाची सुरुवात करण्यासाठी ज्या प्रकारे टोपले, फावडे असे अवजार आणतो, त्यासोबतच काही हेल्मेट, गरज पडले तेव्हा वापरण्यासाठी चष्मे, हँड ग्लोव्ज, शूज आणून बांधकामावर ठेवावे. आणि काम करणारे कामगार जेव्हा आपल्या कामावरले ड्रेस अंगावर घालतात तेव्हा मात्र हेल्मेट शिवाय काम करायचं नाही, हे कामगारांना कंपल्सरी करणे गरजेचं आहे. याचं कारण मित्रहो, आपल्याकडे कामगारांना हेल्मेट घालण्याची सवय नसते. म्हणून त्यांना सवय लागेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालक ही गोष्ट कंपल्सरी केलंच पाहिजे. कारण जास्तीत जास्त कामगारांना व लेबरला डोक्याला मार लागून ते मरण पावतात. आता कामगारांना हेल्मेटचे फायदे कोणते आहेत ते पण आपण त्यांना समजून सांगू. संपूर्ण डोक्याचे संरक्षण हेल्मेट करते. हेल्मेटचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे डोक्याला गंभीर दुखापतीपासून वाचवते. बांधकाम, खाणकाम आणि इतर उद्योगांमध्ये जिथे डोक्याला इजा होण्याचा धोका असतो तेथे हेल्मेट कामगारांना सुरक्षित ठेवते. डोक्यावर पडणाऱ्या वस्तू, विजेच्या तारा आणि इतर धोकादायक गोष्टीपासून हेल्मेट डोक्यांचे संरक्षण करते. मित्रहो, किरकोळ जखमापासून सुरक्षा असते. वेअरहाऊस, देखभाल कामगार
आणि मेकॅनिक सारख्या कामाच्या ठिकाणी हेल्मेट किरकोळ धक्क्यांपासून होणाऱ्या जखमापासून संरक्षण देते. कायद्याचे पण पालन होते. मित्रो, अनेक ठिकाणी कामगार सुरक्षा नियमानुसार हेल्मेट घालणे अनिवार्य असते, त्यामुळे ते कायदेशीर आवश्यकता देखील पूर्ण करते. थोडक्यात कामगार हेल्मेट हे एक महत्त्वाचे वैयक्तिक सुरक्षा उपकरण आहे, जे कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अपघातांचे गंभीर परिणाम कमी करण्यासाठी वापरले जाते. हे झाले कामगारांच्या शरीराचे संरक्षण. आता मित्रहो, आपण महत्त्वाची बाजू म्हणजे आर्थिक बाजू हे पण समजून घेऊया. अनेक ठिकाणी अशी घटना पाहावयास मिळते, कॉन्ट्रॅक्टर आणि घरमालक हे दोघेही सर्वसामान्य म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी मजबूत नसते. त्यावेळेस जर त्यांच्या कामावर दुर्दैवाने एखाद्या कामगारांचं निधन झालं, तेव्हा कामगाराच्या बाजूने आणि घरमालकाच्या बाजूने काही प्रतिष्ठित लोक जमतात की त्या ठिकाणचं सामाजिक संतुलन बिघडू नये आणि ज्या व्यक्तीचे निधन झालेले आहे त्याला आर्थिक न्याय मिळवून द्यावे, या उद्देशाने त्या ठिकाणी ते प्रतिष्ठित लोक जमतात. आता अवघड काम करणारे जास्तीत जास्त 20 ते 40 या वयातले असतात. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे लहान लेकरं, पत्नी, आई वडील यांचा सांभाळ करणारा व्यक्ती निघून गेल्यावर यांचं काय होईल, या उद्देशाने त्यांना आर्थिक मदत ठरवतात. ती मदत किमान कमीत कमी 5 लाखाच्या वरून असावं, तरच त्यांना आर्थिक न्याय दिल्यासारखं होईल. आता मला सांगायचं आहे, यावर पण अनेक उपाय आहेत. आपण यावर विचार करूया मित्र. टाटा, AIG आणि भारतीय पोस्ट ऑफिसने एकत्रितपणे अपघात सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत कमी प्रीमियम मध्ये 10 लाखापर्यंतचे अपघात विमा कवच मिळते. या योजनेचा उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संरक्षण आहे, ज्यासाठी 18 ते 65 वया गटातील लोक अर्ज करू शकतात. वर्षाला केवळ 299 रुपयाच्या प्रीमियम मध्ये 5 लाख मिळतात, तर 399 रुपयाच्या प्रीमियम मध्ये 10 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहे. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास संपूर्ण विम्याची रक्कम दिली जाते. या योजनेत पात्र मुलांच्या शिक्षणासाठीही आर्थिक मदत दिली जाते. भारतीय डाक विभागाने टाटा AIG या विमा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधू शकता. ही योजना अचानक उद्भवणाऱ्या कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी कुटुंबाला आर्थिक सुरक्षा पुरवते. मित्रो, या पॉलिसी बद्दल आणखी जास्त माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आपण ते पाहून घ्यावं. आता माझ्या कॉन्ट्रॅक्टर बांधवांना हा प्रश्न पडला असेल, एखाद्या आठवड्यासाठी जो कामगार आपल्याकडे येतो त्या कामगाराच्या पॉलिसीचं काय? तेव्हा आपण त्या व्यक्तीला, कामगाराला विचारलं पाहिजे त्याच्याकडे पॉलिसी आहे का. तो जर नाही म्हणाला आणि तुमची पण तेवढी आर्थिक परिस्थिती नसेल, तर आपण त्या कामगाराच्या पगारातले पैसे कापून ती पॉलिसी काढणे हे कॉन्ट्रॅक्टरचे कर्तव्य आहे. मित्रो, कॉन्ट्रॅक्टर आणि बांधकामाचे जे मालक असतात यांना माझी एक विनंती आहे, काही कामगारांची पॉलिसी माणुसकी म्हणून मुफ्त काढावे. कारण एखाद्या कामगारासोबत दुर्दैवाने ही घटना घडली
तर आपल्या हातून त्या कामगाराची काढलेली पॉलिसी असेल तर त्या परिवारासाठी म्हणजे त्या कामगाराच्या मुलांसाठी जे शैक्षणिक मदत होते, जगण्यासाठी रोजीरोटी त्यांच्या परिवारासाठी म्हणजे आई वडील कामगारांच्या पत्नीसाठी, हे आपण त्यांना काढून दिलेली पॉलिसी जगातलं सर्वश्रेष्ठ काम असेल. त्याच्यासाठी मित्र हो, आपण धार्मिक पद्धतीने जर विचार केलो तर राष्ट्रसंत तुकाराम महाराज साध्या आणि सरळ भाषेत सांगितले आहेत की या जगातली चांगली व्यक्ती आपण कोणाला म्हणायचं. जे का रंजले गांजले तोसी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जगातली सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे. आपण जर मुस्लिम आहात तर या कार्याला जकात समजावे. जकात का अर्थ दान देना होता है, जो इस्लाम के 5 स्तंभों में से एक है. जकात हर मुसलमान का दायित्व है कि वह अपनी संपत्ति का कम से कम 2.5% जरूरतमंदों को दान करे ताकि उनकी मदद की जा सके. जकात इस्लाम में एक अनिवार्य धार्मिक कर है जिसे दान माना जाता है. जकात अल्लाह की सेवा और गरीबों की जरूरतों को पूरा करने के लिए दी जाती है. जकात का मुख्य उद्देश्य जरूरतमंदों को और गरीबों को मदद करना है. समाज में आर्थिक समानता लाना और जकात देने वाले व्यक्ति की संपत्ति और हृदय को शुद्ध करना है. आणि बहुजनातली व्यक्ती असेल तर आपण समजावे देशातला चारवाक, बुद्ध, बळीराजा, बसवण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यामाई होळकर, संत सेवालाल महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अपेक्षित असलेले काम आपण करत आहोत आणि महामानवांना अपेक्षित असलेला समाज आपण घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. या कार्यामधून कामगारांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आणखीन एक मजबूत पर्याय म्हणून कामगार कार्ड आहे. कामगार कार्ड रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल, जेथे आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येते. या कार्डमुळे बांधकाम कामगारांना शिक्षण, आरोग्य आणि इतर योजनांचे फायदे मिळतात. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. आता तालुका सुविधा केंद्रामध्ये डेटा एंट्री बंद असल्याने तुम्हाला नोंदणी व नूतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करा. अर्ज सादर केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि लेबर कार्ड तुम्हाला मिळेल. याचे फायदे: नोंदणीकृत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते मित्र. बाळंतपणासारख्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होतात. इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो. कामगार कार्डाचे मुख्य फायदे म्हणजे विविध सरकारी योजना लाभ जसे की पेन्शन, आर्थिक मदत किंवा आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सहाय्य. हे कार्ड कामगारांना ओळखपत्र म्हणून काम करते आणि त्यांना सुरक्षिततेचे तसेच विकासाची हमी देते. या व्यतिरिक्त नियोक्त्याकडून कामगार कायद्यांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यात मदत करते आणि कामगार कल्याणासाठी महत्त्वाचे ठरते. कामगार कार्डाचे प्रमुख फायदे काय काय आहेत ते पाहून घेऊ मित्रो.
कामगारांना विविध आर्थिक लाभाच्या योजनांचा फायदा मिळतो, जसे की प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना किंवा विवाह खर्चासाठी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कामगारांना दरमहा ठराविक पेन्शन मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसारख्या लाभांचा समावेश होतो, जे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता देतात. नोंदणीकृत कामगारांना वैद्यकीय मदत उपलब्ध होते. कामगारांच्या कल्याणासाठी तसेच कामगारांच्या व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचासारख्या योजनांचा लाभ मिळतो. मित्रो, हे कार्ड कामगारांना कायदेशीर संरक्षण देते आणि त्यांना सरकारी नियमानुसार सुविधा उपलब्ध करून देते. हे एक अधिकृत ओळखपत्र असल्याने कामगारांना विविध सरकारी सेवा आणि सुविधा मिळवणे सोपे होते. कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ काम करते आणि कामगार कार्ड या कल्याणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. थोडक्यात कामगार कार्ड हे कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी अनेक गावामध्ये कामगारांना विचारपूस केलो, कामगार कार्ड आहे का? अनेकांचं उत्तर असं होतं, आमच्या गावात जेवढे कामगार आहेत त्यांच्यापैकी फार कमी लोकांकडे कामगार कार्ड आहे आणि जे कामगार नाहीत आणि राजकीय लोकांसोबत जवळीकता आहे त्यांच्याकडे मात्र कामगार कार्ड आहे. ही वस्तुस्थिती गावामध्ये आहे. मित्रहो, मी काही वर्षाखाली देगलूरच्या तहसील मधून एक काम घेतलं होतं. DRD म्हणजे दारिद्र्य रेषाखालील असलेल्या त्या लोकांचे नाव ग्रामपंचायतच्या बाहेरच्या भिंतीवर लिहिण्यासाठी मी आणि माझी टीम एखाद्या गावामध्ये पोहोचून त्या ग्रामपंचायतच्या वॉलवर नावे लिहायचे. तेव्हा तेथील गावातली मंडळी त्या ठिकाणी जमायचे आणि ते आम्हाला सांगायचे की या गावामध्ये जे खरोखर दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांचे खूप कमी लोकांचे नावे आहेत. या ठिकाणी ज्यांची आर्थिक बाजू मजबूत आहे त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखाली आहेत. मित्रहो, आपलं शासन आणि लोकप्रतिनिधींना आपणच जागृत करावं लागतं. या देशातला शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना वाटतं दारिद्र्य हे आमच्या नशिबातच आहे, पण असं नाही. आपण खूप मजबूत माणसं आहोत. आपल्या नशिबात दारिद्र्य नाही, तर आपण ज्यांना निवडून देतो आणि आपलं शासन आपल्या नशिबात दारिद्र्य उभा करतात. संपूर्ण देशाला पोचणारा शेतकरी आज अनेक वर्ष रस्त्यावर आंदोलन करतोय. शेतमजूर व कामगार जे हे जग घडवण्याचं काम करतो, आज त्यालाच राहायला घर नाही, त्याच्या नशिबात चांगला आरोग्य नाही, त्यांच्या लेकरांना चांगला शिक्षण नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लागू केला. याचा परिणाम कोणावर होणार आहे? मित्रो, कापड, रत्ने, दागिने, चमड्याचे वस्तू, अन्न आणि वाहन यासारख्या कामगार केंद्रित उद्योगांना यांचा सर्वाधिक फटका बसणार आहे. या क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान आहे, कारण ती मोठ्या संख्येने लोकांना रोजगार देतात. ही क्षेत्रे कमी तांत्रिक प्रक्रिया आणि अधिक मनुष्यबळावर अवलंबून आहे. सर्वात जास्त परिणाम या देशातल्या कामगारांवर होतो. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्यांनी मत चोरीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी SIR वर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यात आलं. आमच्या महामानवांनी आम्हाला त्यांच्या त्यागातून मताचा अधिकार दिलं. आज सुरक्षित आहे का? आणि मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून
शेकडो कुटुंब उघड्यावर आले आहेत. पावसामुळे 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपले नेताजी आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी, मनोरंजनासाठी महिलांना नाचवतात. या सर्व गोष्टींना सदसद विवेक बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहिल्यानंतर याचा परिणाम देशातल्या कष्टकरी, कामगार आणि शेतकरीवर फार वाईट परिणाम होणार आहेत मित्रहो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. आता प्रत्येकाने जागृत होणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न एकच आहेत. म्हणून आपण आपले हक्क आणि देशाप्रती कर्तव्य समजून घ्यावे, एवढीच विनंती. धन्यवाद मित्र. मी संजय जिजाई लक्ष्मण.